पार्ट 2 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आमच्या सगळ्या बहिणी मिळून तयार करत होत्या पोस्टर. तर काय करायचं, पोरांचं काम आता चालूच होतं. वैष्णवचं पण काम चालू होतं. तो त्यासोबत आणण्याकडे निवांत बसत होता. पाण्या म्हणला चालू द्यायचं निवांत. सगळी पळून निवांत बसली होती. काय पोरांचं काम चालू होतं प्रिंट करायचं. तो इकडे आपल्या बाकीच्या बहिणींचं काय चालू होतं, कोर्स तयार करायचं. त्यातलं कागदाचं गोळा काय तयार करत होत्या. जाऊ द्या, इकडे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, आपल्या बाकी सगळेजण ताई वगैरे सगळं झाडू काढत होत्या. ही आपली मेसा मेंबर आहे. ही एकदम प्रामाणिकपणे झाडून काढत होती. बाकीचे मेंबर नुसते ना फोटो काढत होते. ही आपली मेसा मेंबर पूर्ण प्रामाणिकपणे खरंच काम करत होती बरं का. त्यानंतर तोपर्यंत आपला रॉयल मॅग्नेलचा बॅनर तयार झाला. मग काय पोराने गुलाबीला उधळी असा धुरबिल उडवला आणि मस्तपैकी बॅनरचं आपल्या ओपनिंग केलं. पोराने बॅनर सोडला होता, पण जरा हवा आल्यामुळे घो झालता. पण नंतर पोरांचा बॅनर व्यवस्थित केला आणि व्हिडिओ पुन्हा एकदा काढला होता. ते झालं, चला जाऊ द्या. आता त्यानंतर मी आलो डिपार्टमेंटला आपल्या एकदम एंट्रन्स नंबर केला होता. पोरांनी गेअर पेर काढले होते. आपल्या बहिणीने सगळ्या मस्तपैकी रांगोळी काढली होती. इकडे विठ्ठल रुक्मिणी होती. त्यानंतर एंट्री केली मी डिपार्टमेंटला गेलो. वरती मेसाचा बोर्ड दिसला, त्यामागे सबमरीन होती. खाली आपल्या कॅडचा पण होता, लोगो होता. चला तुम्हाला अजून दाखवतो. हा काही कॅड एक नंबर पोरांना नाश्ता तयार केलं. तोरी आपली राधिकाताई मागणं आली. ठीक आहे, ते झालं. तर आपली सगळी बाकीचे डिप्लोमाचे जुने आपले सगळे क्लासमेट झालते. त्यानंतर त्यांची पण भेट केली. मॅडम आपल्याला खूपच कामात होते आज. जाऊ द्या, मॅडमला वेळ नाही. मॅडमला नंतर वेळ भेटला भेटू. तर आपल्या पोरांनी इकडे फीडबॅकचं असं काय तर झाड तयार केलं होतं. इकडं बसायची गाडी तयार केली होती. या बरं बसायला नक्की. ते झालं. त्यानंतर पोरायचं पुढे जाऊ आपण. चला बघूया पुढचं. तोपर्यंत आपले सर भेटले. सरांची भेट घेतली आणि आम्ही पुढे निघालो. परत गेलो आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीपाशी. मूर्तीजवळ एक नंबर अशी रांगोळी काढली होती. खूपच भारी गंध आलता. त्यानंतर आपण गेलो प्रोडक्ट एक्झिबिशन बघायला. एक्झिबिशनमध्ये गिअरचा काय तर प्रोडक्ट होता. त्यानंतर कचरा डिकम्पोज करायचा हा आपला स्लायसर होता. त्यानंतर पुढे आपले सगळे हे आपले मित्र कंपनी बसली होती. इथं सगळे बाकीचे प्रोडक्ट होते इंजिनचे वगैरे. इथं हा पेरणी यंत्र होते हे. त्यानंतर इथं फरशी साफ करायचं मशीन होती. ही एक कॉम्प्रेसरचा प्रोडक्ट होता. त्यानंतर ही मका सोलायचा प्रोडक्ट. हा आपला प्रेसिडेंट बघा ग्रास कटर घेऊन बसला. हे काय नाही, विदाउट प्रोडक्ट बसते. चला आपण दुसऱ्या खोलीमध्ये जाऊ. दुसऱ्या रूममध्ये गेलो आम्ही. दुसऱ्या रूममध्ये आणखीन प्रोजेक्ट होते. त्या ठिकाणी हा 360 फिरणार रोबोट, त्यानंतर कांस्य मसाजचं भरपूर असे प्रोजेक्ट होते. आता बरेच प्रोजेक्टचे नाव घेणं सोपं नाही. तुम्हाला हे प्रोजेक्ट बघायला माहिती येते. कांदा लावायचं पण यंत्र होते या ठिकाणी, म्हणजे एकाच लेवलमध्ये. त्यानंतर हे 360 व्हेकल होती. 360 डिग्री फिरणारी व्हेकल होती, म्हणजे पार्किंगसाठी अडथळविनाची व्हेकल होती. ही पक्षी रानात बसून त्यासाठी होतं. त्यानंतर हा प्रोजेक्ट वाईंडवरतीच चाळण्याचा प्रोजेक्ट होता तो. त्यानंतर आम्ही आलो दुसऱ्या क्लासमध्ये. फिरसे अजून त्या क्लासमध्ये गेलो. ही सगळी लेकरं बसली होती आपली. मंगेशचं तर कामच होता. मंगेशचं काम चालू होतं. तरी पण मग म्हणते व्हिडिओ चालू करायला म्हणजे हाय करायला चालू नाही म्हणते. तर ही बाकी लेकर आली बारकी लेकर फीडबॅक दिली होती. फीडबॅक पोरांना प्रोजेक्ट एवढ्या आवडले, पोरं फीडबॅक दिले. तर मग म्हणला मला ह्या बारक्या संग फोटो काढायचा.